बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. कणकवलीकरांना 2025 कसं गेलं याचा आढावा घेतलाय आमचे कणकवली प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी. पाहूयात. आज 31 डिसेंबर 2025. 31 डिसेंबर 2025 म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस 2025चा. आणि हेच वर्ष कणकवलीवासियांसाठी कसं गेलं हे देखील आपण पाहणार आहोत. कणकवलीमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडल्या, त्यामध्ये चांगल्या असतील, वाईट असतील, काय व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे, तसेच काही जे सुवर्णकार आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, तसेच जे रस्त्यावरती भाजी विक्रेते त्यांचं देखील काय म्हणणं आहे, हे सर्व देखील म्हणणं आपण जाणून घेणार आहोत. कणकवलीतील कणकवलीकरांची 2025 कसं गेलं हे आपण जाणण्याचा प्रयत्न करा. चला तर मग पाहूया. यंदा तशी ऍक्च्युअली मार्केटमध्ये थोडी दरांची तेजी राहिली. 2025 अगदी व्यापाऱ्यासाठी छान पैकी गेलं. हे खूप खराब गेलेलं आहे आणि अपघाताचं सरते वर्ष गेलेलं आहे. म्हणजे यंदा तशी ऍक्च्युअली मार्केटमध्ये थोडी दरांची तेजी राहिली आणि त्यामुळे गिराईक कमी राहिले मार्केटमध्ये. आणि दुसरं म्हणजे सामान्य माणसाला हे जे खेडेपाडी छोटी छोटी दुकानं झाली त्यामुळे त्यांनाही उदरनिर्वाह असा मोठा होत नाही, पण उदरनिर्वाहासाठी काहीतरी व्हायला होतं. कोणी करू गरजेचं आहे. असं म्हणणं आहे की काही लोकांना इथे नोकऱ्या नाहीत, त्यामुळे ते प्रत्येकाच्या कुटुंबातला एक एक व्यक्ती मुंबईला जातो, त्याच्यामुळे त्याच्या आई वडील त्यांना घेऊन जातात आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये ॲक्च्युली खेडोपाडीचे लोकांना उदरनिर्वाह नाही आहे आणि त्याच्यामुळे उदरनिर्वाहासाठी इथे काहीतरी साधन होण्याची गरज आहे. MIDC होते, काही होते, आणि ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मार्केटला चालना येऊ शकत नाही. 2025 अगदी व्यापाऱ्यासाठी छान पैकी गेलं. व्यापाऱ्यांची छानपैकी पर्यटक भरपूर आलेले आहेत यावर्षी आणि व्यापार सगळ्या दृष्टिकोनाने सगळ्यात म्हणजे हॉटेल व्यवसाय असू दे, अन्य काही कुठल्या व्यवसाय असू दे, व्यापाऱ्यांसाठी छानपैकी व्यवसाय झालेला आहे. आणि 2000 छानच पैकी छान म्हणजे छान. 2026 येणारा छान जाईल अशी अपेक्षा करूया आपण. हे खूप खराब गेलेलं आहे आणि अपघाताचं सरते वर्ष गेलेलं आहे. त्याच्यामुळे येणारे 2026 हे चांगलं जावं हीच इच्छा. अपघात झालेला आहे सरत्या वर्षामध्ये आणि दुःखमय असं हे सरतं वर्ष गेलेलं आहे. आता इथून पुढे सरतं वर्ष चांगलं जावं हीच इच्छा. कणकवलीवासियांसाठी हे सरतं वर्ष काही 80% दुःखमय गेलेलं आहे. 80% 20% तरी चांगलं गेलेलं आहे, कारण अपघात वगैरे हे ते खूप जास्त प्रमाणात झालेले आहेत. मृत्यूमुखी विषय जास्त झालेले आहेत. येणारे वर्ष 2026 चांगलं जावं हीच कणकवलीवासियांसाठी इच्छा. सुवर्णकारांना तसं म्हणायचं गेलं तर 2025 तसं हालाकीचंच गेलं, कारण काय दर हा वर्षभर अस्थिर होता. 80, 90, 1 लाख, आता 1,40,000 पर्यंत दर टच झाला. त्यामुळे हा तात्पुरता फुगवटा आल्यासारखा झाला. म्हणजे नॅचरल ह्याच्याप्रमाणे बाजारभावाप्रमाणे दर वाढला तर गिरायकावरती तेवढा भुर्दंड येत नाही, पण हा अचानक फुगवटा तयार झाल्यामुळे गिरायक जराशी कलकलल्यासारखी झाली. काय घ्यायचं, 1 ग्रॅम घ्यायचा विचार, 10 ग्रॅम घ्यायचा विचार करणारा 1 ग्रॅम वरती भागवतो. आणि ज्यांची लग्न व्हायची आहेत ते तर अडचणीतच आल्यासारखे झाले, कारण काय 30-35 ग्रॅमपेक्षा कमी आता मंगळसूत्र डिझाईनवाला येत नाही. मग त्यांची जराशी अडचणच झाल्यासारखी झाली. त्यामुळे जराशी मंदी आल्यासारखी 2025 वाटली. तेवढ्या प्रमाणात व्यापार झाला नाही. कणकवलीवासियांसाठी 2025 कसं गेलं हे आपण पाहिलं आहे. काही व्यापाऱ्यांचे असतील प्रतिक्रिया बघितल्या, त्यांच्या प्रतिक्रिया काय आपण बघितल्या, मंदीचा प्रतिक्रिया आहेत. तसंच बघायला तर काही हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांनी सांगितलं की हे 2025 चांगलं गेलं, 2026 देखील चांगलं जाईल अशी काही अपेक्षा आहे. तसेच काहींनी सांगितलं हे अपघाताचं वर्ष गेलेलं आहे. तसेच काही अन्य जे आहेत नागरिक त्यांनी सांगितलेलं आहे की अपघात देखील झाले, आरोग्य व्यवस्था आहे ती सुधारावी असं देखील या 2025 मध्ये काही जणांचं म्हणणं आहे. बघितलं तर या 2025 मध्ये वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे 2025चा आता आज शेवटचा दिवस आहे तो आता संपत आहे. त्यामुळे 2025 जरी कसं गेलं असेल तरी येणारं 2026 हे आपल्याला चांगलं जावं असंच आता कणकवलीवासियांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. उमेश बुचडे, कोकण 7 लाईव्ह, कणकवली.